हालो ऐका श्रोते सज्जन हो, तर खरोखरच किती मस्त मजेशीर गुरुचा महिमा काय आहे आणि साधूच्या संगतीचा महिमा काय आहे आपल्याला या ठिकाणी कळून द्यायचं आहे। आणि प्रमाणाशिवाय बोलायचं नाही, आणि प्रमाण असेल तर ते सक्सेस आहे, नाही तर बगर चिठ्ठीचं जनावर समजाव। म्हणून त्या ठिकाणी एका साधूनं कवी मधून सांगितलं आहे, नको ढिगभर पाषाण एकची रत्न महान। एखादा माणूस रात्रभर बोलत असेल आणि गोष्ट खोटी असेल तर एका गोष्टीमध्ये 100 गोष्टी फेल होतात। तसं महाराज साधूचा महिमा काय आहे आणि संताचा महिमा काय आहे। सूक्ष्म गुरुमार्ग सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग हाती घेऊन ज्ञान खडग चढा 42 स्वर्ग चढा 42 स्वर्ग। 42 पदावर गेलेला जीव आणि पुढच्या कडव्यामध्ये कवी करता काय म्हणतो बाबा, आणि तिथं गेल्यावर सुद्धा संताची जरूरत आहे। संत पाऊले वंदावे बिन पाया वाचून जावे बिन पाया वाचून जावे। तिथं जायचं असेल तर महाराज संताचे पाऊल वंदन करावं लागते, आणि संताचे पाऊल वंदन केल्यावर तरच्या जीवाला सद्गती मिळते, अन्यथा सद्गती मिळू शकत नाही। नाही तर कसं होते, कर्मणूक आता एका म्हातारीला 2-3 लेकरं घरी कर्मना गेले, कर्मना गेल्यावर एक लेकरू घेतली काकत आणि बस स्टँड जवळ होते, गेली बस स्टँडला बैली, आलेल्या गाडीला हात कराले, आलेल्या गाडीला हात कराले, आणि एका कंडक्टर विचारलं, बाई मला मी वाढो झालं बघालो, तू आलेल्या गाडीला हात करालीस, कुठं जायचं मला? काय नाही साहेब, कर्मणूक म्हणून करावलं, मला कुठेही जायचं नाही। अशी काही अवस्था असते, म्हणून त्या करता श्री माननीय शिवचरण पाटील पारडकर मेंढकेकर मेंढका येथील भजनाचे प्रमुख, आपल्या नांदेड जिल्ह्याची साहेब कोकिळा म्हणा हरकत नाही, आणि असा त्यांना परमेश्वराने आवाज दिलेला आहे। असे आमचे आवडते रात्रीत येणार होते, पण पावसाबद्दल आलेले आहेत, उशिरा का होईना पण आले, बरं झालं, आणि वंशाचा उद्धार झाला म्हणा हरकत नाही। म्हातारपणीच का होईना पण लेकरू व्हावं, तर वंशाचा दिवा म्हणतात, तसं महाराज शिवचरण पाटील मेंढकेकर यांच्याकडून 51 रुपयाची भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद। म्हणून महाराज त्या करता संताची दृष्टी काय असते आणि गुरुची दृष्टी काय असते। तुम्ही गुरु कुणाला म्हणाले हे समजालय, तुम्ही सांगायला तिथलं पण गायला इथलच, तुम्ही जे सांगाल्या अनिर्वाचेचं आणि भजन करायला परापचंती मध्यमा वैखरीच, असा जोड लागत नाही मला, ते आम्हाला कळते। तसं ते जर गुरु मानायचा असेल तर त्याला 4 वाचा बंद करावं लागतात, आणि अजरामर सिद्धांतामध्ये शिवचरण पाटील सांगितलं आहे, तिथली अनुपमे मातृचा जप करावं तर कसं करावं, डोळे हलू नये, कान हलू नये, फट हलू नये, जीभ हलू नये, ते अनिर्वाचेचं भजन त्या गुरु महाराजाचं होते। आणि तुम्ही जे सांगाल्या ते इथलाच गुरु होय, मला पूर्ण कळून आलंय। गंगाधर घना एवढी श्रीकृष्ण भगवान मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात येते। भागवतामध्ये उद्धवाला श्रीकृष्ण भगवान सांगतात, काय सांगतात, साधूची महिमा काय आहे। कोटी जन्माची आयती पाहिजे पुण्य संपत्ती, अरे तरीच घडे संत संगती उद्धवा।
अनंत कोटी जन्माचं पुण्य असेल तर संताची संगत घडते आणि संताची संगत घडल्यावर 42 पदावर जीव गेलेला संत पाऊले वंदावे बिनपाया वाचून जावे सूक्ष्म गुरुमार्ग 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 कवा महाराज संताला वंदन केल्याच्या नंतर अगोदर संत म्हणजे घराची पायरी मंदिराची पायरी होय डायरेक्ट कोणी उडी मारून जात नाही पायरीलाच नमस्कार करून पुढे जातात तसं संत म्हणजे कसं आहे संत म्हणजे एक पायरी आहेत आणि पायरी पैन आम्हाला पुढे जाता येते म्हणून संत परज्ञानाचे सागर भरले मग त्या संतांना काय काढलं आनंद रत्न काढले तया कोणी मग आनंदाचं रत्न कोण काढलं तर महाराज आमच्या संतांनाच काढलं म्हणून त्याकरता साधू संत महात्मे काय म्हणतात धर्म कळाव असं जगाव धर्म कळाव असं जगाव हे संत सांगतात की हे संत सांगतात की वाट कळाव की मूळ घरी जाण्याची कळू देत नाही तिथं 16 संसार याला लागले आणि जीव काय केला धर्माच्या संगतीने महाराज जात 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 निरालंब सेटला निघाला आणि निरालंब सेटला निघाल्यावर त्या श्री मायेला कळालं चैतन्य मायेला कळालं म्हणले जीव आपला चला म्हणले कुठं निरालंब सेटला त्याला कसं करावं तर श्री मायेनं काय केलं पाटील 16 संसाराला सांगलं जा म्हणले त्याला अडवा आणि 16 संसाराला येऊन इथं नाही नाही ते कर्म गोळा करून याला पुन्हा रुपया इथं जन्म मरणामध्ये आणलं म्हणून त्याकरता जीव म्हणे धर्मराया मी जात होतो पाया लागोलिया साधूच्या पाया जीव त्या धर्माला बोलला मला साधून सांगितलं हे 16 संसाराच्या बाजूला कोण काढलं तर महाराज त्या साधूच काढतात म्हणून त्याकरता मग काय म्हणतात आले संस्कार 16 केले कुकर्म गोळा आलेले संस्कार 16 केले कुकर्म गोळा फुलविला मायेला मळा कसा फिरते बैलाचा पोळा उग बघायला पडे येसन धरून बैल पोळ्याला फिराले किती येडे झाले त्याला ते कळाले कुणाला त्या बैलाला फुलविला मायेला मळा कसा काय बैल पोळा तुम्हाला काय भजन नाही काय नाही आता एवढी लास्टची बारी आपली किती जीव खुश व्हायले पण हे मळा एक दिवशी वाळणार आहे खोली वेलाय मायेला मळा फिरते बैल जसा पोळा या जीवाची गत पोळ्याच्या बैलासारखी झाली
आता पोळ्या दिवशी आमच्या गावात बैल फिरिता, तुम्ही फिरिता, येसन धरतात पोरं, एवढी काठी राहते मागे पोळ्या दिवशी. जेवढे एवढे घाटू वाटत त्याच्या मनावर, कोणाच्या? त्या मालकाच्या. तसं मला जीवाला इथं पोळ्याच्या बैलासारखं केलंय. म्हणून त्याकरता गुरु महाराज आम्हाला काय म्हणतात, जसा एक बैलाचा पोळा मायाचा फुललाय की मळा, चौकून घेरलं थोडू सौरलं, चौकून घेरलंय थोडू सौरलं. संजू पाटील, चौकून घेरले म्हणजे गुडघे गेलेत, डोळे गेलेत, दाताही चलेत, आता थोडूस उरले तेवढ्यामध्ये काय अद्या भजन चांगले, एरवी कान कळे जाणती अनुभवी कुळे. म्हणून आम्हाला इथं भजन करण्यासाठी थोडं आयुष्य उरलंय. म्हणून त्याकरता गुरु महाराज आम्हाला काय सांगतात, असं जगावं, धर्म करावा असं जगावं. थोडूसा व धर्म कळाला जरांगे पाटलाला, तर त्याचे लोक आरती कराले आणि त्याचे लग्नामध्ये देव म्हणून फोटो टाकाले. मग तसा आम्हाला इथं थोडा जरी धर्म कळाला शिवचरण पाटील, तर आलेल्या जीवाचा उद्धार आहे, नाही तर अधोगतीच आहे. मग इथं गमत कशी व्हायले, एका मुलीला सोयरी आले बघायला, सोयरी येतात, आल्यावर पोहे केले, खाले, बसले, मूल्य दाखिलं. दाखिल्याच्या नंतर एक हुशार माणूस होता आमच्या संजू पाटला सगळा, त्याला म्हणला, तो शिक्षण काय झालंय? काय नाही म्हणली, मामा माझं 12वी शिक्षण झालंय. बरं, दुसरी एक गोष्ट आहे म्हणला, तो कोणती आहे? रेल्वेला गेट का पडते म्हणला. तिला म्हणले गावात गाडी येईल म्हणून पडते म्हणले, गावात येईल म्हणून गेट टाकतात, गावात येईल म्हणून टाकतात का? विचार करायची गोष्ट आहे. म्हणून म्हणालो, का म्हणालो, सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग हाती घेवोनी कानकडग चढा 42 स्वर्ग सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग. आधी सांगले हो असं चढा म्हणलंय, पण तिथं गेल्यावर काय म्हणाले, संत पाऊले वंदावे बिनपाया वाचून जावे सूक्ष्म गुरुमार्ग गुरुमार्ग. अहो तुम्ही कुठवर जा, तुम्हाला संताला तिळभर कमी पडणार, तिळभर सुद्धा. तुम्ही किती दिवस आहे भजन म्हणा, कुठे म्हणा, तुम्हाला संताची बाजू तिळभर सुद्धा कमी पडू देणार. का पडू देणार? 42 पदावर जीव गेला त्याला सुद्धा म्हणा संत पाऊले वंदावे. आणि वावर निर्मळ केल्याशिवाय बेरणी करता येत नाही. मग वावर निर्मळ कोण करतात? संत लोक करतात. काम क्रोध ते छेदावे, मद मच्छर ते काढावे, लोभ अहंकार दौडावे. कोण सांगते? तर संजू पाटील हे संत सांगतात. एका गावात गुरु आले, तुम्ही म्हणाल्या गुरु माणसाचा नाही माणसाचा नाही, मग बोलायला कुठलं? गावात गुरु आले, त्या गुरुला विचारलं, महाराज तुमचे इथे शिष्य किती आहेत? काय नाही आमचे 2 घर आहात, मला शिष्य 2 घरी शिष्य आहात. कोण? गुरुजी शब्द. आणि नंतर संत आला एक, आणि संताला विचारलं, महाराज तुमच्या इथं कोण कोण आता? म्हणलं काय नाही सगळंच गाव माझं होय म्हणलं. याला म्हणतात संताची दृष्टी समान असते आणि गुरुची दृष्टी किती घरात? 2च घरी शिष्य असं म्हणतात. मग संत श्री काय गुरु श्री? संत म्हणजे सदोदित सदा सर्वदा शाश्वत, त्याच्या वचनी असावे सावशी, त्याच्या वचनी असावे सावशी. अहो जरा परशास्त्र नीट बघत जा. हे सगळ्या वया माऊली परशास्त्रातल्याच होता. काय ज्ञानेश्वरी नव, काय तुकाराम गाता नव. सार विचार, ती सार विचारामध्ये म्हणते संत म्हणजे सदोदित सदा सर्वदा शाश्वत. संत कशाला म्हणा? स म्हणजे सत्य आणि त म्हणजे तरुण नेणारे, असे संत सांगतात. म्हणून महाराज आम्हाला काय सांगतात? धर्म कळावा असं जगावं, असं जगावं.
संताची शिकवायला संताची वाट कळाव की याला कोण खंडून टाकील महाराज बरेच दिसतात लोक पण संसाराचे मूळ खंडिणारे कोणी दिसत नाहीत संसाराचे मूळ खोल याची कोण अविद्या महा कठीण याचा कोण करी निसंतान अविद्येचं निसंतान करणारा महाराज आम्हाला कोणी आतापर्यंत भेटला नाही अविद्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसले असे आमचे काशीराम पाटील आणि खरोखरच ज्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर मनामध्ये उवाळा भरून येते आणि दर पौर्णिमेला ज्या व्यक्तीची वारी माहुरला आहे नित्य ज्याचा नेम असे असणारे आमचे काशीराम पाटील यांच्याकडून 51 रुपयाची भेट आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद याला कोण खंडून टाकील रावलिया राग डोळे झापून करते पाप दाविती वैराग्याची कळा अरे भोगीती विषयाचा सोहळा मग असे काही जगामध्ये लोक आहेत त्याच्यापासून दूर व्हावं लागते त्याचे मग उघड 6 लक्षण विचारले कोणाला दत्त महाराजाला एका भक्तानं आणि उघड माझ्या भक्ताचे लक्षण कोणते आहेत आणि गुप्त लक्षण कोणते आहेत तर दत्त महाराजांना सांगितलं माझ्या भक्ताची उघड निशाणी एकही नाही तुमच्यावरी गण माळ फीळ असं काही नाही तुम्हाला बघून म्हणलो बरं असं जगावं धर्म कळावं कोण सांगते काशीराम पाटील त्याला संत सांगतात कुठले हेणगे माणके कोणी सांगत नाहीत कोण सांगतात साधू लोक सांगतात घेता साधूचे दर्शन आउट कोटी तीर्थाचे घडे स्नान सत्पात्रामुखी देतान दान कोटी यज्ञ फलप्राप्ती आपण इथे जे ग्रंथ लावला होता आमच्या सप्तकर्ण जे 10 दिवस ग्रंथ झाला त्या ग्रंथामध्ये पाठी वही आहे जोर एखाद्या साधूला त्या नाही ती राहायला तिथंच त्या नाही एखाद्या साधूला इथं जेऊ घातलं तर आनंद कोटी तीर्थाचं त्याला फळ लाभते म्हणा एवढी साधूची महत्व सांगितलंय कोटी यज्ञ फल प्राप्ती साधू दर्शनी जाणावे आणि म्हणून एवढे साधू दयाळू असतात कृपाळू असतात संत कसे असतात की सर्वाला सर्वाभूती समान असतात ऐका बंधुराव श्री माननीय अमृतराव संभाजीराव पाटील कर्डिले नागापूर यांच्यातर्फे 51 रुपयाची भेट आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद आता तरी सावध होऊन मागा चलता चलता होईल दगा आता तरी सावध होऊन मागा भरोसा नाही उद्याचा काय काय आमच्या इथे एक माणूस काय केलंय
दवाखान्यात बघायला गेले आणि हेच मरून गेले शिवशरण पाटील. तसं मी बोलविल्या वेद बोले मी चालविया सुरे चाले मी हलविल्या प्राण आले जो जगाची चालविता. तसं मला ते कोणाला कळते ते साधूलाच कळते बाबा बाई कोणालाही कळत नाही तो उगत होता सगळं. म्हणून त्याकरता महाराज आम्हाला काय सांगतात ऐका सर्व गावातील पाहुणे मंडळींना सूचना आहे साधू शिवाय कोणी वाट सांगत नाही आणि साधू शिवाय महाराज काही कळत नाही आणि साधूच वाट दाखवता साधू शिवाय साधूच्या सानिध्यामध्ये देव राहते. पायाळू माणसाला जसं भेव असते ईज पडायचं तसं साधूच्या संगतीमध्ये देव येण्याची शक्यता असते. देव कुठं राहते संत समागम सर्वापरी उत्तम जेने पाविजे मोक्षधाम ऐसे क्रियामान आचारी. मला वाटतं आपला टाइम संपला आता. वाट कळाव की मूळ घरी संताचे ते बोल तिळबर नाही तर कुठे मिळाला जन्म किती आला बोल मुकाने दत्ता दत्ता बोल मिळाला जन्म किती आला बोल मुकाने दत्ता दत्ता बोल. काही जरी कळत नसतं तर धर्म कळाव आणि पुत्र धर्म सोडित नाही त्याचा आणि साप धर्म सोडित नाही सापाचा. तसं आपला धर्म काय आहे आपला धर्म आहे संत संगाविन ज्ञान मिळे ना सद्गुरु बोधाचे अरे ज्ञान मिळला पाहिजे वाचन शास्त्राचे रात्र दिवस उरावर पोती पाहिजे. जेने परज्ञान होय पुढे अशी संगत
धरा की महाराज त्या संगतीने धोका कधी बसू नये आणि साधूच्या संगतीने धोका बसत नाही साधू काही वाईट सांगतच नाहीत साधू काय करतात जसं माय लेकराला गुन्हा माफ करते तसं साधू किती जरी अभिचार असला तर त्याला मजाच होते साधूची दृष्टी तशी असते म्हणून म्हणतात असं जगावं धर्म कळावं असं जगावं धर्म कळावं यावं शिकवण संतांची वाट कळावं की